विदर्भाचं शेवटचं टोक, आदिवासी बहुल, विकासाच्या दृष्टीनं कोसोदूर आणि नक्षलग्रस्त भाग अशी गडचिरोली चिमूर मतदारसंघाची ओळख आहे। विशेष म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया अशा 3 जिल्ह्यात हा मतदारसंघ पसरलेला आहे। म्हणूनच नक्षलग्रस्त भाग असला तरी राजकारण इथल्या पाचवीलाच पुजलेलं आहे। याचं उत्तम उदाहरण म्हणजे यावेळीची लोकसभा। कारण 2 वेळा भाजपचे खासदार राहिलेल्या अशोक नेतेंना यावेळी काँग्रेसचे नामदेव किरसान यांनी चितपट केलं। याचं मुख्य कारण म्हणजे यावर्षी इथलं वाढीव मतदान हे निर्णायक ठरलं आहे। आता याच वाढीव मतदानाचा टक्का आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही निर्णायक ठरणार आहे। त्यामुळे गडचिरोली चिमूर लोकसभा काँग्रेसच्या ताब्यात गेल्यानंतर आता विधानसभेत कोणाची ताकद उभी राहणार याचाच अंदाज आज आपण घेऊयात। विधानसभा 2024च्या पार्श्वभूमीवर कसं आहे गडचिरोली चिमूर विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात। विधानसभा 2024चा लेखाजोखा मांडूयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। आता पुन्हा इथल्या मतदारसंघ रचनेवर आल्यास गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया अशा 3 जिल्ह्यात हा मतदारसंघ पसरलेला आहे। या लोकसभा मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी आणि आहेरी हे 3 विधानसभा मतदारसंघ येतात। चंद्रपूर जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघ चिमूर आणि ब्रह्मपुरी, तसेच गोंदिया जिल्ह्यातील 1 विधानसभा मतदारसंघ म्हणजेच आमगाव या एकूण 6 मतदारसंघांचा समावेश होतो। आता 2024 मध्ये गडचिरोलीतील मतदारसंघाचं चित्र कसं असणार याचा अंदाज लावायचा झाल्यास 2019 ची परिस्थिती लक्षात घेणं गरजेचं आहे। तर गडचिरोलीतील पहिला विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या आमगाव विधानसभा निवडणुकीत 2019 मध्ये काँग्रेसचे सहस्त्रम कोरोटे हे 88,265 मते मिळवून विजयी झाले। तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे संजय पुरम यांना 80,845 एवढी मते मिळाली। याचाच अर्थ काँग्रेसच्या सहस्त्रम कोरोटेंनी भाजपच्या संजय पुरम यांना 7,420 मतांनी पराभूत केलं। आमगाव विधानसभा मतदारसंघात 2024च्या निवडणुकीत काय होणार याबद्दल उत्सुकता आहेच। 1999 आणि 2004च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद सोडला तर या मतदारसंघात परिवर्तन बघायला मिळालं आहे। त्याची पुनरावृत्ती जर झाली तर काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागू शकतो। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जरी मताधिक्य मिळालं असलं तरी काँग्रेसच्या पूर्व इतिहासाकडे दुर्लक्ष करता येणार नाही। लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी पाहिली तर काँग्रेसचं पारडं जड आहे, पण या मतदारसंघातील मतदारांनी परंपरा पाळली तर या मतदारसंघातून भाजपही विजयाचा गुलाल उधळू शकते। पण यासाठी भाजपला रणनीती आखून काम करावं लागेल अशी स्थिती आहे। तर या उलट आरमोरी विधानसभा मतदारसंघात 2019 साली भाजपचे कृष्णा गजबे हे तब्बल 75,077 एवढे मते मिळवून दुसऱ्यांदा विजयी झाले। विशेष म्हणजे सुमारे 21,667 मतांच्या फरकानं त्यांनी काँग्रेसचे आनंदराव गेडम यांचा पराभव केला। तर काँग्रेसच्या आनंदराव गेडम यांना 53,410 मतांवर समाधान मानावं लागलं। एकेकाळी आरमोरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा दबदबा होता। भाजपने या मतदारसंघात आपला प्रभाव दाखवत दोन्ही नगर परिषदेवर कब्जा केला आणि इथं भाजपची मोठी ताकद निर्माण झाली। त्यामुळे आता कृष्णा गजबे यांना हॅट्रिक करण्याची संधी भाजप देणार का, की इथं नवा चेहरा समोर येणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच। यानंतर गडचिरोली विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे। एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा गड राहिलेला हा मतदारसंघ मात्र मोदी लाटेत भाजपनं मिळवला। गडचिरोली मतदारसंघात 2019 साली भाजपचे डॉक्टर देवराव होळी 97,913 एवढे मतं घेऊन विजयी झाले। तर काँग्रेसच्या डॉक्टर चंदा कोडवते यांना 62,572 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। तब्बल 35,341 मतांनी भाजपचे डॉक्टर देवराव होळी यांनी काँग्रेसच्या डॉक्टर चंदा कोडवते यांचा पराभव केला। 2014 पासून निवडून येणाऱ्या डॉक्टर देवराव होळीकरांसाठी यावेळी विजय मिळवणं अवघड होऊ शकतं, कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाल्याचं स्पष्ट चित्र आहे। किंबहुना या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारापेक्षा काँग्रेसच्या उमेदवाराला 22,000हून अधिक मतं मिळाली। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव जास्त होता। याचा फायदा होळीकरांना झाला। मात्र लोकसभेला वंचितचा प्रभाव दिसला नाही। त्यामुळे विधानसभेत काय होणार याचा अंदाज लावणं सध्या तरी कठीण दिसतंय। तर आहेरी विधानसभा मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा आत्राम 60,013 एवढं मतं मिळवून विजयी झाले। त्यांनी भाजपचे अमरीशराव आत्राम सत्यवनराव यांना 5,458 मतांनी मात दिली। मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे, कारण आहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम हे अजित पवार यांच्यासोबत आहेत आणि अजित पवार सध्या महायुतीचा भाग आहेत। त्यामुळे आहेरी विधानसभा मतदारसंघ आता कोणाला सुटणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीत 2019 मध्ये काँग्रेसचे विजय वडेट्टीवार 96,726 मतं मिळवून विजयी झाले। तर शिवसेनेचे संदीप गंडवकर यांना 78,177 मतं मिळाली। एकूण 18,549 मतांनी 2019 मध्ये काँग्रेसचे विजय वडेट्टीवार पुढे होते। या मतदारसंघात पूर्वीपासूनच त्यांचं वर्चस्व आहे आणि यावेळी तिसऱ्यांदा त्यांना आमदार होण्याची संधी त्यांना मिळू शकते।
कारण लोकसभा निवडणुकीत त्यांच्या उत्तम प्रदर्शनामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला इथून भरघोस मतदान मिळालं। त्यामुळे पुन्हा एकदा 5 वर्षांनंतर इथं विजय वडेट्टीवार आपला विजय कायम ठेवणार की महायुती इथं आपला शिक्का चालवणार हे येत्या काळात कळणारच आहे। तर 2014 नंतर चिमूर मतदारसंघात भाजपचे बंटी भांगडिया हे 2019 साली पुन्हा एकदा 87,146 एवढ्या प्रचंड मतांनी विजयी झाले, तर काँग्रेसचे सतीश वारजूकर यांना 77,394 एवढी मते मिळाली। म्हणजे सतीश वारजूकर 9,752 मतांनी यांनी पराभव स्वीकारावा लागला। या मतदारसंघावर सर्वाधिक प्रमाणात काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे। मात्र 2014 साली पहिल्यांदाच भाजपला या मतदारसंघातून सत्ता मिळाली। बंटी भांगडिया यांचा प्रस्ताव पाहता आणि लोकसभेतील पराभव बघता पुन्हा एकदा भाजप त्यांना संधी देऊन सेफ झोनमध्ये राहण्याचा विचार करू शकतो। तर काँग्रेस मात्र इथून कोणाला उमेदवारी देणार हे आता बघणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत 2019 विश्लेषण केल्यास 6 विधानसभा मतदारसंघांपैकी आमगाव आणि ब्रह्मपुरीमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत, तर इतर ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत। असं असलं तरी नुकत्याच झालेल्या लोकसभेला भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना जोरदार पराभवाचा सामना करावा लागला, तर काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान यांनी इथून जोरदार मुसंडी मारली। त्यामुळे स्थानिक ताकद मोठी असतानाही भाजपला इथून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे त्यांची भीती चांगलीच वाढली आहे। म्हणूनच विधानसभेत आपली ताकद टिकून ठेवण्यासाठी भाजप आतापासूनच कामाला लागली आहे। तर लोकसभेतील विजयानं इथल्या काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे। यासाठी विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत, पण त्याआधी गडचिरोली चिमूरमधील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।